आप देख रहे हैं भवानी टाइम्स। महाराष्ट्र के सहकार मंत्री और गोंदिया जिले के पालक मंत्री श्री बाबा साहेब पाटिल की प्रमुख उपस्थिति में गोंदिया जिलाधिकारी कार्यालय में जिला विकास योजना समिति की बैठक आयोजित की गई। इस बैठक में विभिन्न विकास कार्यों और योजनाओं पर चर्चा की गई, जिसमें समृद्धि महामार्ग के विस्तारीकरण का कार्य विशेष रूप से प्रमुख था। बैठक में सभी विभागों को यह निर्देश दिया कि समृद्धि महामार्ग के विस्तार के कार्य को प्राथमिकता के आधार पर संपन्न किया जाए। मंजूर झालेले कामं जे होते त्याचा आढावा घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। प्रफुल्ल पटेल साहेब आणि मागील जे 10 वर्षापासून काही प्रकल्प पडले आहेत, नगरपालिकेचे कामं आहेत, वॉटर सप्लाय आहे, MSAB आहे, त्याचा आढावा घेऊन त्याला गती द्यायसाठी आम्ही आलेलो आहोत। आज जयंत पाटील आणि दादासोबत अर्धा तास एक बंद कमऱ्यामध्ये चर्चा झाली आहे, काय सांगा? कामासाठी झाली, विकासाच्या कामासाठी चर्चा केली म्हणजे काही दुसरं लगेच पक्ष आणि असं कुठं असतं, काही कामासाठी चर्चा केली असते। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला असे प्रशांत कोरडकर दुबईला पळून गेला आहे, त्याच्यावरून विजय वडेट्टीवार यांनी गृह खात्याला जिम्मेदार ठरवला आहे आणि गृह खात्याने पळवून लावलं असं आरोप केला आहे, काय सांगा? गृह खातं कसं पळवून लागली, कोण काय बोललेलं त्याच्याकडे अधिक बघण्यापेक्षा त्यात काय ते बघितलं पाहिजे ना। आपण डिपार्टमेंट कसं पळवून लागेल, एवढा सक्षम आमचा मुख्यमंत्री आहे, त्यांच्याकडे गृह खातं आहे, असं होत नाही। आज चर्चा सुद्धा झाली आहे समृद्धी हायवेवर, काय सांगाल? गोंदियाला समृद्धी हायवेच्या माध्यमातून जोडायचं आहे। महाराष्ट्राच्या शेवटचा जिल्हा आणि महाराष्ट्राची राजधानी याला जोडण्यासाठी समृद्धी महामार्ग नागपूरपर्यंत सुद्धा आमच्या आग्रहामुळे आता ते गोंदियापर्यंत येत आहे। जवळपास त्याच्या आता जागेची मोजणी वगैरे बाकीच्या प्रक्रिया सुरू आहे आणि लवकर येणाऱ्या काळामध्ये त्याच्या कामाची पण सुरुवात होणार आहे। 2028 मध्ये समृद्धी मार्ग गोंदिया ते नागपूर ते मुंबई सुरू झाला पाहिजे, या हिशोबाने कामाची गती आहे। दुसरा, गोंदियाला समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून एक रिंग रोड आम्ही तयार करत आहोत, जे तिरोडा रोडला कोहमारा रोडशी जोडतील। दुसरा एक रिंग रोड आम्ही प्रस्तावित केला आहे की बालाघाट रोड, तिरोडा रोड ते बालाघाट रोड, बालाघाट रोड ते आपला काय आमगाव रोड आणि आमगाव रोड ते कोहमारा रोड, म्हणजे गोंदियाच्या चारही बाजूनं 4 लेनचा 6 लेनचा रिंग रोड तयार झाला पाहिजे। गोंदियाचा परिसर हे वाढलं पाहिजे आणि गोंदिया एक सुंदर शहर बनलं पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये गोंदियामध्ये आपल्याकडे एअरपोर्ट आहे, रेल्वे आहे, हायवे चांगले झाले, सगळी सोय केली तर गोंदियाच्या विकासाला, जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल। नागपूरमध्ये जे दंगल घडली ते दुर्दैवी आहे, असं व्हायला नको होता। नागपूरची संस्कृती, आपला महाराष्ट्राची संस्कृती एकमेकांच्या बरोबर सोबत शांतप्रिय राहायची आहे आणि ते कायम टिकून ठेवली पाहिजे। नागपूरमध्ये काही अफवा, चुकीच्या अफवा पसरवले गेले, असं काही खरं घडलं की नाही तो विषय नंतरचा आहे, पण फक्त अफवाच्या भरोश्यावर लोकांनी काही प्रयत्न केले, पण पोलिसांनी जरी त्यांचाही नुकसान झाला, पोलीसही जखमी झाले, पण परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यामध्ये ते यशस्वी झाले। आज बरेच दिवस झाले सगळी शांतता आहे, महाराष्ट्रभर शांतता आहे। माझी अपील आहे की अशा म्हणजे गोष्टी असं महाराष्ट्रामध्ये घडू नये आणि आपल्याकडे जे संस्कृती आहे, एकमेकांना मदत करण्याची, साथ राहायची, हे आपण टिकवून ठेवावी। छत्रपती शिवाजी महाराजांचं अपमान केलं होतं प्रशांत कोरडकर आणि ते आता दुबईला पळून गेल्याची चर्चा आहे। वडेट्टीवार यांनी याच्यावर गंभीर आरोप केला, पोलिसांनी पळवलं। मला काही माहित नाही ते कोण काय बोलतात, फक्त एवढंच म्हणतो की आपण महाराष्ट्राच्या संस्कृतीला टिकवून ठेवायला पाहिजे आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल सगळ्यांना मान आहे, पण त्यांना एक समूह किंवा एक धर्माच्याशी बोलायचा नाही। महाराज सगळ्यांचे होते, या देशाचे होते आणि महाराजांचा सन्मान देशाचे प्रत्येक नागरिक करतोय आणि आम्हाला सगळ्यांना, महाराष्ट्राच्या लोकांना अभिमान असतो।